कल्पना करा, एखादी व्यक्ती अगदी व्यवस्थित बोलत असते. अचानक तिचा चेहरा एका बाजूला वाकतो, बोलणं अस्पष्ट होतं आणि एका हातात शक्ती राहत नाही आणि काही मिनिटात ती बेशुद्ध पडते. हे सर्व काही सेकंदात घडू शकतं. यालाच म्हणतात स्ट्रोक. धक्कादायक गोष्ट म्हणजे अनेक वेळा स्ट्रोक येण्यापूर्वी शरीर आधीच काही इशारे देत असतं, पण आपण ते थकवा, कमी झोप किंवा साधी कमजोरी समजून दुर्लक्ष करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्ट्रोक म्हणजे नेमकं काय आणि स्ट्रोक येण्यापूर्वी शरीर कोणती 10 धक्कादायक चिन्ह दाखवतं. फास्ट नियम म्हणजे काय, स्ट्रोक आल्यावर पहिल्या 1 तासात काय करावं, कोणत्या लोकांना स्ट्रोकचा धोका जास्त असतो आणि स्ट्रोक टाळण्यासाठी रोज काय करायला हवं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती कदाचित तुमचा आणि तुमच्या प्रिय व्यक्तीचा जीव वाचवू शकते. आता पाहू स्ट्रोक म्हणजे काय. आपल्या मेंदूला सतत रक्त आणि ऑक्सिजनची गरज असते. जेव्हा मेंदूकडे जाणारी रक्तवाहिनी बंद होते किंवा फुटते, तेव्हा त्या भागाला ऑक्सिजन मिळणं थांबतं आणि काही मिनिटातच मेंदूच्या पेशी मरायला लागतात. यालाच स्ट्रोक म्हणतात. स्ट्रोकचे 2 मुख्य प्रकार आहेत. इस्केमिक स्ट्रोक, रक्ताची गुठळी तयार होऊन रक्तवाहिनी बंद होते, आणि दुसरा आहे हेमोरेजिक स्ट्रोक, रक्तवाहिनी फुटून मेंदूत रक्तस्राव होतो. दोन्ही प्रकार जीवघेणे असू शकतात. आता पाहू स्ट्रोक येण्यापूर्वीची 10 धोक्याची चिन्ह. पहिला आहे चेहरा अचानक वाकडा दिसणे. हसताना एक बाजू खाली झुकते, ओठ एका बाजूला वळतात. हे अत्यंत गंभीर लक्षण आहे. आणि दुसरं आहे एका हातात किंवा पायात अचानक कमजोरी, हात वर करता येत नाही, वस्तू हातातून पडतात आणि चालताना तोल जातो. तिसरं आहे बोलताना अडचण, शब्द स्पष्ट उच्चारता येत नाहीत, बोलणं गोंधळलेलं वाटतं, समोरच्याचं बोलणं समजत नाही. आणि चौथं आहे अचानक दृष्टी कमी होणे, एका डोळ्याने धुसर दिसणे, दुहेरी दिसणं आणि काही क्षण दिसेनासंच होणं. पाचवं आहे आयुष्यातील सर्वात तीव्र डोकेदुखी, विशेषतः अचानक सुरू झालेली, उलटी किंवा मळमळही होऊ शकते. 6वं आहे चक्कर येणे, उभं राहता न येणं, संतुलन बिघडणं, वारंवार पडणं. 7वं आहे चालताना तोल जाणे, सरळ चालणं कठीण होणं, अचानक एका बाजूला झुकणं. 8वं आहे अचानक गोंधळणे, ओळखीच्या व्यक्तींनाही ओळखता न येणं आणि प्रश्नांची चुकीची उत्तरं देणं. 9वं आहे चेहरा, हात किंवा पायाला मुंग्या येणं, विशेषतः शरीराच्या एका बाजूला. आणि 10वं आहे काही मिनिटात लक्षण गायब होणे. अनेकांना वाटतं आता सगळं ठीक आहे, पण हे TIA म्हणजेच मिनी स्ट्रोक असू शकतं. हा भविष्यात मोठ्या स्ट्रोकचा गंभीर इशारा असतो. आता फास्ट नियम पाहूया. F फेस, चेहरा वाकडा आहे का. A आर्म, दोन्ही हात वर करता येतात का. S स्पीच, बोलणं स्पष्ट आहे का. आणि T टाईम, 1 मिनिटही वाया घालवू नका, ताबडतोब रुग्णालयात जा. आता पाहू स्ट्रोकचा धोका कोणाला जास्त आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान, मद्यपान, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, हृदयाचे आजार, वाढतं वय आणि जास्त ताणतणाव असलेल्यांना स्ट्रोकचा धोका जास्त असतो. आता पाहू स्ट्रोक टाळण्यासाठी काय कराल. रक्तदाब नियंत्रणात ठेवा, रोज किमान 30 मिनिटं चालण्याचा व्यायाम करा, भरपूर फळं आणि भाज्या खा, धूम्रपान आणि तंबाखू पूर्णपणे टाळा, मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल नियमित तपासा, पुरेशी झोप घ्या, ताण कमी ठेवा आणि डॉक्टरांनी दिलेली औषधं नियमित घ्या. लक्षात ठेवा स्ट्रोकमध्ये प्रत्येक मिनिट महत्त्वाचं असतं. जितक्या लवकर उपचार सुरू होतात तितकी मेंदूची जास्तीत जास्त कार्य करण्याची क्षमता वाचू शकते. त्यामुळे या व्हिडिओमधील माहिती स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका. आपल्या कुटुंबियांना आणि मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच आरोग्यविषयक आणि विश्वासार्ह माहितीसाठी घरगुती संजीवनी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ माहितीच्या उद्देशाने आहे. स्ट्रोकची लक्षणे दिसल्यास घरगुती उपायांवर वेळ घालवू नका. तातडीने आपत्कालीन वैद्यकीय उपचार घ्या. धन्यवाद.